परदेशी आपल्या आवाजचे मुख्य संपादक यांचा वाढदिवस। आपण ज्या समाजात राहत असतो ते समाजाचं आपण काही देणं लागत असतो। या उक्तीप्रमाणे असे विचार असलेले आमचे मित्र अतुल गेल्या 15-20 वर्षाचा प्रवास मी त्यांचा अतिशय जवळून पाहिलेला आहे। आत्ताच वाणी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्यावेळी ते झुंजारला आले होते त्यांच्या कुटुंबासोबत त्यावेळी त्यांच्याकडे कुठलाही राजकीय आर्थिक सामाजिक असं कुठलेही पाठबळ नसताना आपल्या हिमतीवर त्यांनी अगदी छोटे छोटे व्यवसाय करून आज ते या यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत। यामागे गमक असं आहे की त्यांचा स्थायी स्वभाव, त्यांचा मैत्रीपूर्ण स्वभाव आणि थोडंसं दिलदार असं व्यक्तिमत्व। प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात जर मित्र वाढवले आणि मैत्री कायम ठेवली, एकमेकाला मदत करण्याचा जर आपला स्वभाव ठेवला तर निश्चितपणे आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो। हेच या व्यक्तीवरून मला असं वाटत असते। या बाबतीत सांगण्याच्या घटना अनेक आहेत की किती वाईट घटनांमधून ज्यावेळी त्यांचं लग्न ठरलं त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचं घर नव्हतं। आज त्यांच्याकडे भरपूर अशी मिळकत किंवा आज आपला आवाज सारखं महाराष्ट्रभर पोहोचलेलं चॅनल आहे। हे अतिशय स्वप्नात आपण पिक्चर मध्ये बघत असतो की अमिताभ बच्चन बुट पॉलिश करतो, नंतर त्या बसलेल्या त्या बुट पॉलिशच्या ठेक्यासमोर त्याचं ती बिल्डिंग उभी असते, आपण अनेक पिक्चर मध्ये पाहत असतो। पण हे मी माझ्या आयुष्यात बघितलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे। त्यांना मी माझ्या सर्व परिवाराच्या वतीने दीर्घायुष्य हो आणि त्यांनी यशाची आणखी शिखर पादांकरात करावी अशी मी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो।